नमस्कार. गणित सोबती औरंगाबाद प्रस्तुत. औरंगाबाद प्रस्तुत गणित सोबती फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमात मी पाटील शरद पंडितराव, सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदोळ, तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. कोरोना महामारीच्या साथीने किलबिलणाऱ्या शाळा आज बंद पडल्या आहेत. पाल्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारे पालक आज शाळा बंद असल्यामुळे निराश झालेले आहेत आणि शिक्षकांच्या नेहमी मुलांमध्ये रममाण होणारे शिक्षक मुलांना भेटीसाठी आतुर आहेत. तरीही आज या कोरोनामुळे हे सर्व बंद झालेले आहे. किलबिलणाऱ्या मुलांसाठी, पालकांच्या आशेसाठी शिक्षक, शाळा बंद पण शिक्षण चालू यासारख्या उपक्रमाअंतर्गत मुलांपर्यंत हे ज्ञानाची गंगा पोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचा एक मार्ग म्हणजे गणित सोबती फेसबुक लाईव्ह. गणित सोबती फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमात मी सरांचे स्वागत करतो आहे. आपल्या पाल्यांना आणि विद्यार्थ्यांना गणित हा विषय साधा, सरळ आणि सोपा व्हावा आणि त्यांना त्याच्यातल्या संकल्पना सरळ स्पष्ट होण्यासाठी हा एक विचारमंच आहे. तरी मी सरांचे स्वागत करतो. आज आपण वर्ग 3रा त्याची स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप यावर आपण आज अभ्यास करणार आहोत. चला मग आपण सुरू करूया वर्ग 3चा घटक स्थानिक किंमत. तर आपल्याला आता फळ्यावर दिसतच असेल, आपण वर्ग 3चा स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप हा घटक शिकणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक संख्येच्या 2 किमती असतात. तर आपण प्रथम त्याच्या उजळणी करून घेणार आहोत. प्रत्येक संख्येला मी सांगितल्याप्रमाणे 2 किंमत असतात. संख्या बरोबर. आता कोणतीही संख्या म्हटली की तिच्या 2 किमती असतात. एक असते दर्शनी किंमत, आणि दुसरी असते स्थानिक किंमत. आता आपण मागच्या वर्गामध्ये शिकलेलो आहोत दर्शनी किंमत म्हणजे काय, तर त्याची आपण आज थोडक्यात उजळणी घेणार आहोत. तर दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते ती. आता तुम्ही म्हणाल सर कोणती संख्येची किंमत कशी काढायची. समजा आता हा 47 आहे, याच्यामध्ये 4ची दर्शनी किंमत कशी काढायची त्यासाठी आपण एक छोट्याशा शैक्षणिक साहित्याचा वापर करणार आहोत. आता तुम्हाला इथं दिसत असेल, इथं एका रांगेत 5 विद्यार्थिनी उभ्या आहेत. ही आहे गौरी, ही आहे मीना, ही आहे मयुरी, ही आहे रीना आणि ही आहे गीता. आता ह्या एका रांगेत उभ्या आहेत. खाली त्यांचं तुम्हाला दिसत असेल, गौरी ही पहिल्या नंबरला उभी आहे, मीना ही 2ऱ्या क्रमांकावर आहे, मयुरी 3ऱ्या क्रमांकावर, रीना 4थ्या क्रमांकावर आणि गीता ही 5व्या क्रमांकावर आहे. तर तुम्हाला ह्या चित्रावरून समजत असेल की दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यातील फरक. दर्शनी म्हणजे जे दिसतं ते किंवा जी संख्या दिसते ती. आता तुम्हाला ही कोण आहे बरं, ही आहे मयुरी बरोबर. ही मयुरी आपल्याला दिसते, पण किती नंबरला उभी आहे ती, 3ऱ्या नंबरला. म्हणजे एखादी विद्यार्थिनी कोणत्या नंबरला उभी आहे ही त्याची स्थानिक किंमत, पण त्या 3 नंबरला कोण उभी आहे तर मयुरी ही आहे दर्शनी किंमत. म्हणजे आपण रांगेतले विद्यार्थिनी पाहताना कोण किती नंबरला उभी आहे हे न पाहता फक्त कोण उभा आहे हे पाहिलं तर आपल्याला दर्शनी किंमत समजते. तुम्हाला या चित्रावरून ते स्पष्ट झालेलंच असेल. आपण थोडक्यात त्याची माहिती घेणार आहोत. दर्शनी किंमत. आता दर्शनी किंमत सांगितल्याप्रमाणे दर्शनी किंमत म्हणजे काय. दर्शनी किंमत म्हणजे दर्शन, जे दिसते, म्हणजे एखाद्या संख्येमध्ये आपण आता ती संख्या घेतली होती 47. 47मध्ये हा कोणता अंक आहे बरं, 4. म्हणजे 4ची दर्शनी किंमत आली ही 4. परत हा कोणता अंक आहे, 7. मग 7ची दर्शनी किंमत काय येईल बरं,
तर येईल 7. हे तुम्हाला समजत असेल. जो दिसतो तो अंक म्हणजे त्याची दर्शनी किंमत. आता पहा, दर्शनी किंमत काढायची सोपी पद्धत म्हणजे आपल्याला कोण दिसतं. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा, कोण दिसते, म्हणजे त्या संख्यामध्ये कोणता अंक दिसतो किंवा कोण दिसतं. आता आपण एक संख्या घेणार आहोत 427. सर्वांना दिसत असेल 427. आता इथं हा कोणता अंक दिसतो आपल्याला. दर्शनी किंमत काढताना सर्वात सोपी पद्धत असतं कोण दिसतं. कोण दिसतं इथं 4. मग 4ची दर्शनी किंमत आली ही 4. आता इथं हा कोणता अंक दिसतोय बरं. आपल्याला सांगितलं की 2ची दर्शनी किंमत काढा. तर हा कोणता अंक दिसतोय. आपण काय विचारणार आहे दर्शनी किंमत काढताना कोण दिसते. 2ची किंमत आली इथं 2. परत 7ची दर्शनी किंमत काढायला सांगितली तर 7 कोण दिसतंय आपल्याला 7, म्हणून त्याची दर्शनी किंमत आली ही 7. समजलं. म्हणजे प्रत्येक संख्येच्या ह्या 2 किमती असतात संख्येतील अंकांच्या. त्याच्यातली एक दर्शनी किंमत, दुसरी असते स्थानिक किंमत. तर आजचा आपला घटक आहे स्थानिक किंमत. तुम्हाला याच्यावरून समजलं असेल दर्शनी म्हणजे आपण जी गोष्ट आपल्याला दिसते त्याला आपण दर्शनी किंमत असे म्हणतो. आता आपण स्थानिक किंमत पाहणार आहोत. स्थानिक किंमत हा जो शब्द आहे त्याच्यातच त्याचं खरं मूळ लपलेलं आहे. स्थानिक किंमत म्हणजे काय की दिलेल्या संख्यातील अंकांच्या स्थानावरून त्याची किंमत काढणे. स्थानिक म्हणजे स्थान माहिती आहे आपल्याला. आपण पाहिलं होतं की ह्या चित्रामध्ये आपण याच्यात पाहिलं होतं की गौरी ही पहिल्या नंबरला उभी आहे, मीना ही दुसऱ्या नंबरला उभी आहे, मयुरी ही तिसऱ्या नंबरला उभी आहे, रीना ही चौथ्या नंबरला आणि गीता ही 5व्या नंबरला उभी आहे. स्थान म्हणजे काय. जागा. सोप्या पद्धतीत जागा. किंवा अजून सोपं सांगायचं असलं म्हणजे घर. एखाद्या संख्येतील अंकाचे घर किंवा जागा यावरून त्याची किंमत म्हणजे स्थानिक किंमत. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल स्थानिक किंमत म्हणजे अंकाची जागा किंवा त्याची घर, त्याच्यावरून आपण त्याची किंमत काढतो. आता आपण पहा, बऱ्याच वेळेस नेहमी संख्या वाचताना डावीकडून उजवीकडे वाचत असतो. आता ही संख्या वाचताना आपण काय वाचू 635. बरोबर की आपण डाव्याकडनं उजव्याकडे वाचत असतो 635. परंतु संख्यांतील अंकांचं घराची वाचन करताना आपण मात्र उजवीकडून डावीकडे जात असतो. आता तुम्ही म्हणाल हे कसं. आता आपण घरं वाचतो एकक, नंतर वाचतो दशक, नंतर वाचतो शतक, पुढे 1000, 10,000. जसं आपला वर्ग वाढत जातो तसं संख्या ही 4 अंकी 5 अंकी होत जाते. संख्या वाचताना आपण डावीकडून उजवीकडे वाचतो, परंतु संख्येची घरं वाचताना आपण उजवीकडून डावीकडे वाचतो. आता पहा हा 5 आहे. 5चं घर कोणतं येईल बरं इथं एकक. 5 काय आहे इथं एकक आहे. 3 काय इथं एकक दशक म्हणजे त्याचं घर आलं हे दशक. आणि हा आहे शतक म्हणजे 6चं घर आहे शतक. आपण पाहिलेलं जाऊत एकक दशक आणि शतक. आपण मागच्या वर्गात शिकलेलो आहे. दशक, एक दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20, तसंच शतक, 1 शतक म्हणजे 100, 2 शतक म्हणजे 200, 3 शतक म्हणजे 300. तर आज त्याचाच आपण याच्यात वापर करणार आहोत किंवा उपयोग करून घेणार आहोत. म्हणजे जागेवरून आपण जेव्हा एखाद्या संख्येची किंमत काढतो तेव्हा त्याचं घर येणं आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं. आता पहा आपण छोटंसं एक गणित घेणार आहोत. आपली संख्या होती 635. आता आपण फक्त घरं शिकलो एकक, दशक आणि शतक. आता आपण काय करणार आहेत, दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाला त्याच्या घरात लिहिणार आहोत. बरोबर. आता हा 5 आहे. 5 एककाच्या घरात लिहू. हा 3 कोणत्या घरात आला दशक घरात. हा 6 शतक घरात.
बरोबर. आता 5 एकक म्हणजे काय येतं बरं? 5ची जर आपण किंमत काढली, 5 एकक म्हणजे 5. आता राहिला दशक. दशक म्हणजे काय? 3 दशक. आपण मागच्या वर्गात शिकलेलो आहोत. 3 दशक, 1 दशक, किंवा आपण वाचन करताना म्हणायचो 3 दशक 4 एकक 34, 3 दशक 5 एकक 35. मग 3 दशक म्हणजे 30. तसंच 6 हा शतक आहे. मग 6ची किंमत इथं येईल 600. म्हणजे संख्येतील घरावरून त्याची किंमत. ही संख्येचं वाचन करताना आपण 635 करू, पण 6ची किंमत इथं 600 आहे, 3ची किंमत 30 आहे आणि 5ची किंमत 5 आहे. हे आपल्याला समजलं आहे. अजून एक गणित घेऊ आपण छोटंसं, ज्याच्यावरून तुमची ही संकल्पना दृढ होण्यास मदत होईल. 815 बरोबर. आता हा 5 कोणत्या घरात असेल बरं? एकक घरात. मग इथं 5 एकक घरात लिहिला आपण. हा 1 कोणत्या घरात आहे? दशक घरात. म्हणजे पहिल्या 2 नंबरच्या घरात त्याला आपण लिहिलं. नंतर हा आहे 8 कोणत्या घरात आहे? तर शतक घरात. बरोबर. तर आता इथं पहा, 5 हा एकक घरात आहे म्हणून 5 एकक म्हणजे 5. आता 1 दशक घरात आहे. 1 दशक म्हणजे किती? तर त्याचं उत्तर येईल 10. आणि 8 हा शतक घरात आहे म्हणून 8ची किंमत येईल 800. म्हणजे स्थानिक किंमत ही सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे संख्या ही कोणत्या घरात आहे त्याच्यावरून आपण त्या संख्येच्या किंवा त्या अंकाची आपण स्थानिक किंमत काढू शकतो. ही झाली आपली नेहमीची पद्धत. पण अजून सोप्या पद्धतीत सांगायचं म्हटलं, स्थानिक किंमत काढताना एकच सोपं, दिलेल्या संख्यातील अंक मोजायचे किंवा अंक कुठे आहे जर तुम्हाला संख्येतील अंक समजला की तर तुम्हाला सहज त्याची स्थानिक किंमत काढता येईल. आपण एक संख्या घेतली होती 635. आता पहा, आपला विषय आहे अंक कुठे आहे. बरोबर. 635 मध्ये 635. आता पहा, 635 मध्ये आपल्याला 3ची स्थानिक किंमत काढायची आहे. तर सोपी पद्धत, जर तुम्हाला संख्येतील घरं येत नसतील तर सोपी पद्धत काय आहे? हा आहे 3. बरोबर. तर 3च्या पुढे किती अंक आहेत? तर 3च्या पुढे 1 अंक आहे म्हणून आपण 10. बरोबर. 3पुढे फक्त 5 हा एकच अंक असल्यामुळे आपण त्याला 30 लिहिलं आहे. परत असं समजा आपल्याला 6ची स्थानिक किंमत काढायची आहे, तर आपण काय करू? 6 लिहू. 6च्या पुढे किती अंक आहेत? 1 आणि 2 म्हणून आपण 2 शून्य ठेवू. आलं त्याचं उत्तर 600. परत 5ची जर स्थानिक किंमत काढायची म्हटलं, आपल्याला घरं येत नाही, एकक दशक तुम्हाला जर येत नसेल तर 5ची किंमत लिहू आपण पहिले 5. 5च्या पुढे किती अंक आहेत? अंक आहेत का? तर नाही. अंक नसल्या कारणाने आपण त्याच्यावर शून्य लिहिणार आहोत का? नाही. मग स्थानिक किंमत काढायची एक सोपी पद्धत आहे, अंक कुठे आहे, आणि त्याच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य ठेवले की त्या संख्येची स्थानिक किंमत आपल्याला काढता येते. हे होतं पहिलं गणित. आपण परत दुसरं गणित करून पाहू. 427. आता 427 मधून तुम्हाला सांगितलं 4ची स्थानिक किंमत काढा. तर काय कराल बरं तुम्ही? 4ची स्थानिक किंमत काढताना 4 हा शतक स्थानी आहे म्हणून तुम्ही 4 शतक म्हणून 400 लिहाल. 400 किंवा म्हणजे 4 शतक असल्या कारणाने शतकच्या घरात आहे. जर तुम्हाला ते येत नसेल तर आपली सोपी पद्धत, 4ची पहिले किंमत दर्शनी किंमत 4 लिहू. 4च्या पुढे अंक आहेत 1 2 2 0. असं केलं तरीही आपल्याला त्याची स्थानिक किंमत काढता येते. तसंच 2ची स्थानिक किंमत काढायची म्हटली, 2 दशके म्हणून 20, किंवा आपल्या सोप्या पद्धतीने काढायचं म्हटलं तर 2पुढे 1 अंक आहे म्हणून 1 0. या प्रकारे आपण स्थानिक किंमत काढू शकतो आणि आपला त्याच्या पुढे आपण विस्तारित रूपामध्ये त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. आता पहा, स्थानिक किंमत काढण्यासाठी आपण आज काही गणितं दुसरे घेणार आहोत.
गणित जास्त केल्याने आपली ती संकल्पना दृढ होण्यास मदत होते, म्हणून जास्तीत जास्त गणित करायची. आता पहिला अंक आहे आपण घेतला 842. आता 842 मध्ये तुम्हाला सांगितलं की 4ची किंमत, स्थानिक किंमत काढायची आहे. तर आपण काय करू, घर मोजू, एकक दशक. 4 हा दशक स्थानी येतो म्हणून त्याची किंमत येईल 40. दुसरं गणित घेतलं समजा आपण 915. आता 9ची स्थानिक किंमत काढायला सांगितली. 9 हा शतक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत येईल 900. किंवा आपल्या पद्धतीने 9च्या पुढे 2 अंक आहेत, 1 आणि 2 म्हणून 2. ही झाली 9ची स्थानिक किंमत. त्याचप्रकारे आता आपण पुढचे गणित शैक्षणिक साहित्याचा वापर करून घेणार आहोत. तर शैक्षणिक साहित्याचा वापर करताना आपण पाहता 728 या संख्येचं स्थानिक किंमत काढणार आहोत. नंतर आता पहा, तुम्हाला दिसत असेल 728. याच्यात आपल्याला 728मध्ये 7ची, 2ची आणि 8ची स्थानिक किंमत पाहिजे. तर आपण पहिले 7ची स्थानिक किंमत पाहणार आहोत. आता हा 7 आहे. 7 दशक स्थानी असल्यामुळे, शतक स्थानी असल्यामुळे त्याची किंमत आली 700. त्याचप्रमाणे 2 हा दशक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आली 20. आणि 8 हा एकक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आली ही 8. समजत असेल सर्वांना. त्याचप्रमाणे आपण अजून पुढची संख्या घेऊ 421. 421 मधील प्रत्येक अंकाची आपल्याला जर स्थानिक किंमत काढायची असेल तर पहा, एक छोटंसं शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. इथं संख्या आहे, त्यांची घरं दिलेली आहेत आपण, एकक दशक आणि शतक. आता पहा, संख्या होती आपली 421. तर त्याची स्थानिक किंमत, प्रत्येक अंकाची आपण स्थानिक किंमत काढलेली आहे. 4 हा शतक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आली 400. 2 हा दशक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आली 20. आणि 1 हा एकक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आली 1. पुढची संख्या आहे 507. आता त्यातला 5 हा शतक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आली 500. 0 हा दशक स्थानी आहे म्हणून 0च. आणि 7 हा एकक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आलेली आहे 7. पुढची संख्या आहे 685. आता पहा, इथं त्याच प्रकारे आपण त्यांचे घरं केलेली आहेत, एकक दशक आणि शतक. 5 एकक स्थानी म्हणून 5, 8 दशक स्थानी म्हणून 80 आणि 6 शतक स्थानी म्हणून 6ची 600 किंमत आलेली आहे. पुढची संख्या आहे 749. 7 हा शतक स्थानी म्हणून त्याची 700 किंमत आहे. 4 हा दशक स्थानी म्हणून त्याची 40 किंमत आहे. आणि 9 हा एकक स्थानी म्हणून त्याची 9 किंमत आहे. आता पुढची संख्या आहे 832. आता पहा, याचं आपण लिहिणार आहोत. आता 8 हा शतक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आली, 8ची किंमत आली 800. 3 हा दशक स्थानी आहे म्हणून 3ची किंमत आली 30. आणि 2 हा एकक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आली फक्त 2. सर्वांना समजत असेल. तर आज स्थानिक किंमतीचं सर्वात सोपं म्हणजे त्याची जागा किंवा घर. जागा किंवा घर याच्यावरून संख्येची किंमत काढता येते. तर त्याच्यावर आपण काही गणितं पाहणार आहोत स्थानिक किंमतीचे. संख्येतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत काढा. अंकांची स्थानिक किंमत काढणे. स्थानिक किंमत काढा. आता आपण पहिलं गणित घेऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला एक संख्या दिलेली असेल, त्याची तुम्हाला स्थानिक किंमत काढायची असेल. पहिली संख्या आहे 985. त्याच्यामध्ये तुम्हाला 8ची स्थानिक किंमत काढायची आहे. आता 8ची स्थानिक किंमत काय असेल बरं, तुम्ही विचार करा याच्यावर की 8ची स्थानिक किंमत काय असेल. आता आपण 8ची जागा पाहू. आपण काय पाहिलं आहे, स्थानिक किंमत म्हणजे जागा किंवा घर. 8 कोणत्या घरात आहे, दशक घरात. बरोबर, दशक घरात असल्यामुळे 8 दशक म्हणजे त्याची किंमत आली 80.
बरोबर. तर आपण दुसरं गणित घेणार आहोत 135. आता या संख्येमधील आपल्याला जर एकाची स्थानिक किंमत काढायला लावली तर तुम्ही कसा विचार कराल बरं? त्याची जागा पाहून. एकक, दशक, शतक. एक शतक म्हणजे 100, किंवा आपल्या सोप्या पद्धतीने एकाच्या पुढे 1 आणि 2 अंक असल्यामुळे त्याचं उत्तर आलं 100. तिसरी संख्या आहे 20. 20मधून जर आपल्याला शून्याची स्थानिक किंमत काढायला सांगितली तर काय काढता बरं तुम्ही स्थानिक किंमत? शून्याची स्थानिक किंमत ही ती एकक स्थानी असो, दशक स्थानी असो, शतक स्थानी असो, शून्य हा कोणत्याही स्थानावर आला तर त्याची स्थानिक किंमत ही शून्यच असते. या शून्याची स्थानिक किंमत आपल्याला विस्तारित रूपमध्ये खूप महत्त्वाची असते. ते आपण पुढे पाहणारच आहोत. आता पहा, स्थानिक किंमत आपण काढत गेलो. आता शेवटचं एक गणित घेणार आहोत आपण 305. याच्यातही आपल्याला शून्याची किंमत काढायला सांगितली. तो दशक स्थानी आहेत. मी सांगितल्याप्रमाणे शून्य हा एकक स्थानी असो, दशक स्थानी असो, शतक स्थानी असो, शून्याची किंमत ही शून्यच असते. आता तुम्ही म्हणाल सर हा शून्य दशक स्थानी आहे, त्याच्यापुढे परत एक अंक आहे, 2 शून्य लिहिले चालतील का? तेही चालतं. आपण 1 शून्य लिहिला तरी त्याची किंमत शून्यच असते, 2 शून्य लिहिले तरी त्याची किंमत ही शून्यच असते. पण मुलांच्या सोयीसाठी तुम्ही 2 शून्य लिहिलं तरी काही हरकत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला स्थानिक किंमत म्हणजे काय हे समजलंच असेल. स्थानिक किंमत म्हणजे जागा, घर आणि स्थान यावरून दिलेल्या संख्येतील अंकांची ही किंमत काढणे. आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. विस्तारित रूप आपल्याला शिकायचं आहे. आता विस्तारित रूप. विस्तारित रूप म्हणजे काय? दिलेली संख्या मोठ्या प्रमाणात किंवा मोकळ्या प्रकारे लिहिणे, विस्तार करणे. किंवा त्याचं आपण सोप्या भाषेत लिहायचं म्हणजे काय? संख्येतील अंकांची, आता आपण पाहिलं ना, संख्येतील अंकांची स्थानिक किमतीची बेरीज. आता तुम्ही म्हणाल सर आताच आपण स्थानिक किंमत शिकलो, त्याचाच फायदा आपल्याला इथं होणार आहे. किमतींची बेरीज म्हणजे एखादी संख्या दिलेली असेल, त्यांची स्थानिक किंमत आपण आता काढायचं शिकलोच, त्याच्यावरून आपण त्याचं काय करू शकतो? विस्तारित रूप काढू शकतो. आता एक संख्या देतो आपण 998. आता आपण 998 पहिले 9ची स्थानिक किंमत काढणार आहोत. या 9ची स्थानिक किंमत काय येईल बरं? 9च्या पुढे 2 घर आहेत, 1 आणि 2 म्हणून 2 शून्य 900. परत अजून एक 9 आहे दशक स्थानी, तर त्याची किंमत काय येईल? 90. आणि परत हा 8 आहे एकक स्थानी आहे म्हणून त्याची 8ची किंमत आली 8. आता काय सांगितलं आहे? संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे विस्तारित रूप होय. आता आपण यांची बेरीज करून पाहू बरं काय होतं. 0 अधिक 0 अधिक 8 उत्तर येईल 8. 0 अधिक 9 उत्तर येईल 9 आणि 9चा 9 आला का? 998. म्हणजे आपण जर प्रत्येक संख्येची स्थानिक किंमत व्यवस्थित लिहिली तर तुम्हाला त्या संख्येचं विस्तारित रूप काढणं सोपं आणि सोयीस्कर होईल. आता विस्तारित रूप लिहिण्याची ही पद्धत नाही. विस्तारित रूप लिहिताना आपण लिहावं लागतं 900 अधिक 90 अधिक 8. 9 हा शतक स्थानी होता म्हणून त्याची किंमत 900. 9 हा दशक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 90 आणि 8 हा एकक स्थानी म्हणून त्याची किंमत ही 8 आहे. आता तुम्हाला जाणवत असेल इथं हा 900 आणि हा 90, दोघांमध्ये फरक फक्त त्यांचा घराचा आहे, जागेचा आहे. हा 9 दशक स्थानी आहे आणि हा 9 शतक स्थानी आहे, त्याच्यामुळे त्यांच्या किमतीत हा फरक पडलेला आहे. आता आपण दुसरं गणित घेणार आहोत 537. आता याचं आपल्याला विस्तारित रूप करायचं आहे. कोणत्याही संख्येचं विस्तारित रूप करताना सर्वात प्रथम आपल्याला त्यांची स्थानिक किंमत काढणं महत्त्वाचं आहे.
आता पहा, हा 5 आहे. 5 हा शतक स्थानी असल्यामुळे त्याची किंमत पहिले लिहिणार आहोत आपण 500. 3 कोणत्या स्थानी आहे बरं? विचार करा बरं तुम्ही. 3 हा दशक स्थानी असल्यामुळे त्याची किंमत येईल 30. नंतर आहे 7. 7 हा एकक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत येईल 7. आपण विस्तारित रूप पाहिलेलं आहे. संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज म्हणजे विस्तारित रूप होय. आता यांची बेरीज करू आपण. 0 0 अधिक 7 उत्तर आलं 7. 0 अधिक 3 उत्तर आलं 3 आणि 5चं 5. 537 537 म्हणजे 537 ही संख्या आपण याचं विस्तारित रूप करताना कसं लिहिणार आहोत? 500 अधिक 30 अधिक 7. म्हणजे काय? ही छोटी संख्या मोठ्या रूपात विस्तार म्हणजे काय? मोठ्या रूपात लिहिणे म्हणजे विस्तारित रूप होय. याच्यावरून तुम्हाला अंदाज आलेला असेल की विस्तारित रूप कसे काढावे लागते. तुमच्या परत संकल्पनेसाठी परत एक आपण दुसरं गणित घेणार आहोत. 820. आता पहा, 820 याचा आता आपण विस्तारित रूप सरळ पद्धती काढणार आहोत. 8 ही संख्या शतक स्थानी आहे म्हणून 8ची किंमत आली 800. 2 हा दशक स्थानी आहे म्हणून 2ची किंमत आली 20 आणि 0 हा एकक स्थानी आहे म्हणून त्याची आहे 0. तुम्ही म्हणाल सर हा 0 नाही लिहिला तरी चालेल का? आता आपण एक गणित पाहू. 905. आता याचं विस्तारित रूप आपण विस्तारित रूप लिहिताना 900 अधिक 5 असं लिहिलं तरी चालेल. परंतु याच्यामध्ये काय असतं, आपल्याला दशकी संकल्पना समजत नाही. लहान मुलांसाठी हे थोडं अवघड असतं. जर आपण याचं विस्तारित रूप 900 अधिक 0 अधिक 5 असं लिहिलं तर याचं काय असतं, आपल्याला शतक स्थान समजतं, दशक स्थान समजतं आणि एकक स्थान समजतं. आपण जर ह्या प्रकारे लिहित असलो तर आपल्याला दशक ही संख्या सहज समजते. या विस्तारित रूपामध्ये दशक समजत नाही. हेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. पण मुलांची स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप ही संकल्पना दृढ होण्यासाठी आपण ह्या पद्धतीने लिहिणं योग्य आहे आणि त्याच प्रकारे हे लिहिणं अतियोग्य आहे. कारण याच्यातने आपल्याला एकक, दशक आणि शतक हे सहज आणि सुटसुटीत दिसतात. याचाच फायदा पुढे विस्तारित रूपावरून संख्या तयार करताना होतो लहान मुलांसाठी. त्याच्यामुळे 0 हा शतक स्थानी असो, एकक स्थानी असो, दशक स्थानी असो, विस्तारित रूप करताना त्याचं 0 लिहिणं महत्त्वाचं असतं. आता आपण शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून काही विस्तारित रूप करणार आहोत. पहिलं आहे 728. आता पहा, ही संख्या दिसते सर्वांना 728. आता पहिले आपण 7ची स्थानिक किंमत काढणार आहोत. 7 कोणत्या स्थानी आहे? शतक, म्हणून त्याची किंमत आहे 700. बरोबर. नंतर आपण 2ची स्थानिक किंमत, 2 कोणत्या स्थानी आहे? दशक स्थानी, म्हणून त्याची किंमत 20. आणि नंतर 8ची किंमत आहे 8. म्हणजे 728चं विस्तारित रूप करायचं म्हटलं 700 अधिक 20 अधिक 8. हे तुम्हाला सर्वांना समजलं असेल. दुसरी संख्या घेऊ आपण 534. याच्यातही प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण पाहणार आहोत. इथं संख्या आपल्याला दिसते आहे 534. तर 5ची किंमत आहे 500 कारण तो शतक स्थानी आहे. त्याच्यापुढे 2 अंक आहेत, 1 आणि 2, म्हणून त्याच्यावर 2 0. नंतर 3ची किंमत आहे 30 कारण 3 हा दशक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आली 30. आणि नंतर 4 हा एकक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आली 4. त्याच्यामुळे 534चं विस्तारित रूप म्हणजे काय? दिलेली संख्या मोठ्या रूपात लिहिणे. तर 534 ही संख्या आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो. 534 बरोबर 500 अधिक 30 अधिक 4. सरांना या गोष्टी समजत असेल.
नंतर एक छोटंसं शेवटचं गणित 905. आता 905 ही संख्या विषय रूपात लिहिताना आता तुम्हाला दिसत 905 इथं ही शून्य आलेलं आहे, त्याचा आपण कसा उपयोग करून घेतला ते आता पाहणार आहोत. 900 हा कोणत्या स्थानी आहे विचार करून सांगा बरं, किंवा विचार करत राहा. 9 हा शतक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत आली 900. 0 हा दशक स्थानी आहे म्हणून 2 शून्य लिहिलेत आपण. आणि एकक हा 5 हा एकक स्थानी आहे म्हणून आपण त्याचं 5 हा 5ची किंमत आली 5. म्हणजे थोडक्यात काय 905चं विस्तृत रूप आलं 900 अधिक 0 अधिक 5. 0 लिहिल्याने आपण 900 अधिक 5 जरी लिहिलं तरी चालणार आहे, परंतु आपल्याला दशक ही संकल्पना स्पष्ट होत नाही. मुलांसाठी ते थोडं अडचणीचं असतं म्हणून आपण 0 लिहिलेले आहे. याच्यावरून तुम्हाला दिलेल्या संख्येचे विस्तारित रूप काढणं समजलंच असेल. साताची किंमत आली 700, 2ची किंमत आली 20 आणि 8ची किंमत आली 8. म्हणजे 728चं विस्तारित रूप आपण असं वाचू 728 बरोबर 700 अधिक 20 अधिक 8. तसं 534चं विस्तारित रूप 534 बरोबर 5ची स्थानाची किंमत 500 अधिक 30 अधिक 4. तसंच 905चं आपण विस्तृत रूप करताना 9ची किंमत 900, 0 दशक स्थानी असो, शतक स्थानी असो अथवा एकक स्थानी असो त्याची किंमत आली 0. 5 हा एकक स्थानी म्हणून 5 एकक म्हणजे 5. याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की विस्तारित रूप म्हणजे अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. म्हणजे विस्तारित रूप आणि स्थानिक किंमत यांचा जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला स्थानिक किंमत काढता येत असेल तर तुम्हाला दिलेल्या संख्येचं विस्तारित रूप सहज आणि सोप्या पद्धतीने करता येईलच. आता आपण पाहणार आहोत दिलेल्या विस्तारित रूपावरून संख्या तयार करणे. आपण पहिले स्थानिक किंमत काढली, नंतर विस्तारित रूप केलं. आता आपल्याला पाहायचं आहे विस्तारित रूपावरून संख्या तयार करणे. सोपा आहे. विस्तारित रूपावरून संख्या तयार करणे. सरांना दिसत असेलच. तयार करणे. आता पहा, एखादी विस्तारित रूप दिलेलं असतं त्याच्यावरून आपल्याला संख्या बनवायची आहे. 400 पहिलं गणित आहे 400 अधिक 40 अधिक 7. हे आता विस्तारित रूप दिलेलं आहे, याच्यावरून आता तुम्हाला संख्या बनवायची आहे. आता इथं तुम्हाला जाणवत असेल दिलेल्या विस्तारित रूपात किती घरं आहेत बरं. 1 घर, 2 घर आणि 3 घर. हे कोणतं घर आहे. एकक. हे आहे दशक आणि हे घर आहे शतक. सरांच्या लक्षात येत असेल तर अशा वेळेस काय करायचं, 0 सोडून दिलेले अंक त्या घरात लिहायचे. आता हा 7 आहे. 7 कोणत्या घरात आहे. एकक घरात. त्याची किंमत आली इथं 7. नंतर हा 4 आहे. 4 हा दशक स्थानावर आहे म्हणून त्याची किंमत आली दशक घरात गेला तो 4. नंतर हा 400 हा शतक घरात आहे म्हणून त्याची किंमत आली 4. तुम्हाला समजत असेल. म्हणजे ही संख्या आली 447. फक्त दिलेल्या विस्तारित रूपावरून संख्या तयार करताना विस्तारित रूपात किती घरं दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही संख्या तयार करू शकता. त्याच्यामुळे आपल्याला फक्त त्यांची घरं लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे. दुसरं गणित आहे 700 अधिक 20 अधिक 8. आता हे जे विस्तारित रूप दिलेलं आहे याच्यावरून आपल्याला संख्या बनवायची आहे. तर संख्या बनवताना आपण काय करणार आहोत, दिलेल्या विस्तारित रूपामध्ये किती घरं आहेत तुम्हाला दिसतच असतील. 3 घरं आहेत.
तर पहिलं आहे 8 आहे एकक घरातला 8. नंतर हा 20 मधला फक्त आपण पुढचा अंक घेणार आहोत दशक, 2 दशक 2 आणि 7चा 7, 728. बरोबर. म्हणजे काय होतं आहे, आपण पहिले विस्तारित रूप करताना संख्येवर त्याची स्थानिक किंमत काढली. आता स्थानिक किमतीवरून त्याचं घर पाहायचं आहे आपल्याला. बरोबर आहे की नाही. तिसरं गणित आहे 500 अधिक 30 अधिक 4. हे विस्तारित रूप म्हणजे स्थानिक किंमतच दिलेली आहे. आता 5 हा शतक स्थानी आहे, 3 दशक स्थानी आणि 4 हा एकक स्थानी आहे. 4 एकक स्थानी असल्यामुळे 4, 3 दशक स्थानी आहे म्हणून 3 आणि 5 शतक स्थानी आहे म्हणून 5. याचं उत्तर आलं आहे 534. आता तुम्हाला माहिती सांगितलं होतं मी की विस्तारित रूप तयार करताना 0 हा एकक स्थानी, दशक स्थानी, शतक स्थानी असला तरी त्याचा आपण वापर करायचा. लहान मुलांसाठी आता पहा 900 अधिक 0 अधिक 5. आता ही विस्तारित रूपाची संख्या तयार करताना आपण काय करणार आहोत, घर मोजणार आहोत. 1 घर, 2 घर, 3 घर. म्हणजे हा एकक दशकाला दशकच्या स्थानी आणि शतकाला शतकच्या स्थानी 905. तुम्हाला याच्यावरून जाणवत असेल, जर मुलांना 900 अधिक 5 या संख्येचं विस्तारित रूपावरून जर संख्या तयार करायला लावली तर ते काय पाहतात, 2 घरं आहेत म्हणजे 5 आणि 9, 95. मुलांना विस्तारित रूप आणि स्थानिक किंमत शिकवत असताना सुरुवातीला आपण 0 लिहायची सवय जर त्यांना केली तर आपल्याला अशी अडचण येत नाही. मुलांच्या संकल्पना दृढ झाली की आपण 900 अधिक 5 बरोबर 905 लिहायलाही काही हरकत नाही. मुलांची संकल्पना दृढ होईपर्यंत 0 हा दशक स्थानी असो, शतक स्थानी असो किंवा एकक स्थानी असो तर आपण त्याचं विस्तारित रूप तयार करताना 0 हा लिहिला गेला पाहिजे. याच्याने काय होतं, मुलांचा घरामध्ये संख्येतील घरामध्ये गोंधळ होत नाही. जसं इथं होईल की 2च घरं आहेत म्हणून ते 95 लिहू शकतात, पण जर आपण असं लिहिलं तर त्यांचे 3 घरं आहेत म्हणून ते एकक, दशक, शतक या प्रकारे ते मांडणी करू शकतात. आता आपण परत तेच शैक्षणिक साहित्याचा वापर करून एक संख्या घेणार आहोत. आता पहा 700 अधिक 20 अधिक 8. याच्यापासून आपल्याला संख्या बनवायची आहे. आता तुम्हाला दिसतं इथं 700 अधिक 20 अधिक 8. आता याच्यापासून संख्या बनवायची आहे. किती घरं आहेत, 1 2 आणि 3. हा एकक आहे म्हणून 1 घर. दशक आहे 20, 2 हा दशक आहे म्हणून 20 आणि 7 शतक आहे म्हणून 700. आता पहा 7 शतक स्थानी आहे, 2 दशक स्थानी आहे आणि 8 एकक स्थानी आहे. म्हणजे याचं उत्तर आलं 700 अधिक 20 अधिक 8 बरोबर संख्या तयार झाली 728. आता पुढचं गणित पाहणार आहोत आपण 900 अधिक 0 अधिक 5. या विस्तारित रूपावरून आपल्याला संख्या तयार करायची आहे. आता पहा तुम्हाला दिसत असेल इथं 30 संख्या लिहिली आपण. 900 अधिक 0 अधिक 5. 5 एकक स्थानी म्हणून तो एकक स्थानी, 0 दशक स्थानी म्हणून दशक स्थानी आणि 9 हा शतक स्थानी आहे म्हणून शतक स्थानी. मग याचं उत्तर आलं 905. 900 अधिक 0 अधिक 5 बरोबर 905. आता पुढची एक संख्या आहे 534. 500 अधिक 30 अधिक 4. हे जे विस्तारित रूप आहे 500 अधिक 30 अधिक 4. याच्यावरून आपल्याला संख्या तयार करताना आपण तेच पाहणार आहोत. 3 घरं आहेत म्हणजे 3 अंकी संख्या आहे. 4 हा एकक स्थानी, 3 दशक स्थानी आणि 5 हा शतक स्थानी. म्हणजे 500 अधिक 30 अधिक 4 बरोबर त्याचं उत्तर आलं 534. या प्रकारे आपण विस्तारित रूपावरून घरांची मोजणी करून संख्या तयार करू शकतो. इथं आपण लिहू शकतो 728, 905
आणि 534. मुलांना जर सोप्या पद्धतीने शिकवायचं असेल तर मुलांना शून्य प्रथम लिहू द्या. शून्य लिहिल्याने त्यांना एकक दशक घराची ओळख झाली की ते पुढे ही संख्या 900 अधिक 5 अशी लिहायचा सराव करतील. तोपर्यंत मुलांची संकल्पना दृढ होण्यापर्यंत आपल्याला त्यांना शून्याचा एकक दशक जरी शतक स्थानी जरी असला तरी ते लिहिणं महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय आहे, संख्यांच्या जागा जर तुम्हाला समजली, संख्येचे अंकाची जागा तुम्हाला समजली की तुम्हाला स्थानिक किंमत विस्तारित रूप तुम्हाला सहज करता येईल. तर आज आपण काय शिकलो, वर्ग स्थानिक किंमती, त्याचा आपण थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. पहिले शिकलो दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे काय, जागेवरून किंमत. बरोबर आहे का? नाही. दर्शनी किंमत म्हणजे जे दिसते ते, आपल्याला जे दिसतं, जे दिसते ते म्हणजे दर्शनी किंमत. आता समजा 427 या संख्येतील 2ची दर्शनी किंमत किती येईल, 2. बरोबर. नंतर शिकलो आपण स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे काय, जागा, घर किंवा स्थान याच्यावरून त्याची किंमत. सर्वांना समजत असेल तर काय, जागा किंवा घर याच्यावरून त्याची स्थानिक किंमत किंवा स्थान. आता हेच गणित आहे. 427 यातील 2ची स्थानिक किंमत काय येईल, 2 पुढे एक अंक आहे म्हणून 20 किंवा 2 हा दशक स्थानी आहे, 2 दशक म्हणून 20. बरोबर. नंतर पाहिलं आपण विस्तारित रूप. आपण शिकलो विस्तारित रूप. विस्तारित रूप म्हणजे काय, दिलेल्या संख्यातील अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. विस्तारित रूप. आता विस्तारित रूप त्याच अंकाचं पाहणार आपण 427. याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, 4 हा यांची आपण स्थानिक किंमत काढायची. 4ची किंमत आहे तर 400, 2ची किंमत आहे 20 आणि 7ची किंमत आहे 7. मग विस्तारित रूप म्हणजे काय, दिलेल्या संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. झालं विस्तारित रूप. नंतर आपण शिकलो विस्तारित रूपावरून संख्या तयार करणे. आपण विस्तारित रूपला विरूही म्हणू शकतो. विरू म्हणजे काय, विस्तारित रूप. विस्तारित रूपावरून संख्या तयार करणे. सोपं आहे संख्या तयार करणे. आता पहा, याच्यात दिसतंय आपल्याला ती संख्या 400 अधिक 20 अधिक 7. हे आता विस्तारित रूप आहे. याच्यावरून आपल्याला संख्या तयार करायची आहे. तर संख्या तयार करताना 4 हा शतक स्थानी, 2 दशक स्थानी आणि 7 एकक स्थानी, म्हणजे 7, 2 आणि 4. म्हणजे विस्तारित रूपावरून आपण संख्या ही तयार करू शकतो. या घटकामध्ये सर्वात महत्त्वाचा गाभा म्हणजे दिलेल्या संख्येचं स्थान ओळखणे. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना एकक, दशक आणि शतक हे घरं येणं महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थ्यांनी त्याचा सराव करायचा, एकक, दशक आणि शतक. जर अंकांचे तुम्हाला घरं समजली तर तुम्ही कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत काढू शकतात, त्याचं विस्तारित रूप करू शकतात. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल. तर मुलांनी काय करायचं, कोणत्याही 3 अंकी संख्या घ्यायची, त्याच्यावरून त्यांची स्थानिक किंमत काढायची, दर्शनी किंमत काढायची, विस्तारित रूप तयार करायचं किंवा विस्तारित रूपावरून संख्या तयार करायची. त्याच्यामुळे नियमित जर तुम्ही अभ्यास करत राहिलात, स्वाध्याय करत राहिलात, जेवढे तुम्ही जास्त अभ्यास कराल, जास्त गणित सोडाल, तेवढे तुमची ती संकल्पना ही दृढ होत असते. त्याच्यामुळे स्वाध्याय देताना किंवा स्वाध्याय करताना पालकांनी विद्यार्थ्यांकडून 3 अंकी संख्या द्यायची. त्यांना पहिले स्थानिक किंमत काढायला लावायची, नंतर त्यांचं विस्तारित रूप बनवायला लावायचं. विस्तारित रूप आणि विस्तारित रूपावरून संख्या तयार करायला
लावायची. या प्रकारे जर तुम्ही मुलांकडून सतत अभ्यास करून घेतला की मुलांकडनं जर तुम्ही गणितं सोडवत राहिले तर एक संकल्पना दृढ व्हायला किंवा ती समजायला मुलांना जास्त वेळ लागणार नाही. स्वाध्याय असा घटक असतो मुलांना त्यांच्या ज्ञानाचं उपयोजन करता यायला हवं. त्याच्यामुळे मुलांना जर नियमित तुम्ही स्वाध्याय देत राहिले, मुलांकडून अभ्यास करून घेत राहिलेत की मुलांकडनं तो विषय, तो घटक हा चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि त्याचा तुम्ही योग्य प्रकारे वापर करून अभ्यास करू शकतात. तरी आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी मी सर्वांना धन्यवाद करतो आणि मुलांनी घरात राहून अभ्यास करत राहावा एवढी विनंती. धन्यवाद.